कोंढाण्यासाठी ताना गेला, घोडखिंडीसाठी बाजीप्रभू उभा राहिला आणि मुघलांचं स्वराज्य कापण्यासाठी आणि मराठ्यांचं साम्राज्य उभारण्यासाठी एकच शिवबाचा छावा जन्माला आला। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांना वंदन करून मी यश मापगावकर आपल्या सर्वांना घेऊन जातोय या क्रिकेटच्या पटलावरती, ज्या ठिकाणी सामन्यास सुरुवात केली जाते। क्षेत्ररक्षकाला बीट केलंय, चेंडू जातोय या ठिकाणी कट पॉइंटच्या दिशेला, एकदा धावफलकावरती पूर्ण केलं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा मैदानावरती होतोय आणि 2 धावांना 3 धावांमध्ये सुद्धा कन्वर्ट केलंय। एका चांगल्या रीतीने या ठिकाणी आपण बघतोय रनिंग बिटवीन द विकेट्स, एका बाजूला ओमकार राणे आणि दुसऱ्या बाजूला फलंदाजी करण्यासाठी आकाश। गेल्या मॅच मध्ये ज्या आकाशची आपण फलंदाजी बघितली होती, नक्कीच चांगलं योगदान त्याच्या माध्यमातून त्याने दिलं होतं, एक चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला होता आणि या 3 षटकांच्या मॅच मध्ये ऋषी विरुद्ध ओमकार राणे ही बिग बॅटल आहे मित्रांनो। एका बाजूला एक यंग रायझिंग स्टार आणि एका बाजूला एस्टॅब्लिश खेळाडू ओमकार राणे स्ट्राइक वरती उभा आहे। या चेंडूवरती ऑन द राईस खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या दिशेला आहे तैनात, मात्र वन बाउंड चेंडू सीमारेषा पार येतोय, चौकार। तैनात होता, मात्र एक चूक झाली आणि त्या चुकीनंतर मात्र चेंडू वन बाउंड सीमारेषा पार, चौकार। ही सुरुवात अपेक्षित आहे जोगेश्वरी आवाज संघाला। जर अशा पद्धतीने खेळाल तर आणि तरच 3 षटकांमध्ये योग्य ती धावसंख्या तुम्ही मैदानावरती लावू शकाल। पुन्हा एकदा ऋषी पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेचा फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, आदित्य केडेकर कोणती चूक करणार नाही मित्रांनो आणि मैदानावरती पहिली विकेट टेक अ बो फॉर दिस, कम ऑन डीजे मास्टर। अशी गीतं आज आम्हाला अपेक्षित सुद्धा आहेत, कारण ज्या पद्धतीने आपण आज बघतोय या मैदानावरती ॲज पर मॅच सिच्युएशन ऋषीला फिल्डिंग चेंजेस करताना बघायला मिळेल, कारण बॅटिंग पॉवर प्ले नाहीये, 3 षटकांचा सामना आहे, क्रिकेट अत्यंत बदललाय। सुरुवातीला 10 षटक, 8 षटक, 5 षटक, 4 षटक आणि आता मात्र जर आपण विचार केला काकांना तर 3 षटक मैदानावरती आहेत। ब्लॉक लाईन वरती हा चेंडू होता, यॉर्क करण्याचा प्रयत्न, अगदी सफल एक्झिक्युशन होतं ऋषीच्या माध्यमातून, कारण या चेंडूवरती जर आपण विचार केला तर एकच फटका मैदानावरती अपेक्षित असतो, तो म्हणजे हेलिकॉप्टर शॉट। यॉर्कर जर मैदानावरती ज्या वेळेस आलाय त्या वेळेस त्या चेंडूला हेलिकॉप्टरने बाहेर मारलं गेलंय। आतापर्यंत 4 चेंडू मैदानावरती आलेत आणि स्कोरबुक वरती 8 धावा बनल्यात। 8 ऑन स्कोरबुक ऋषीला आपण बघतोय। आतापर्यंत जिराट संघाची पूर्णता दारोमदार त्याच्या खांद्यावरती या बॅटिंग आणि बॉलिंग करत असताना अत्यंत महत्त्वाचा रोल तो प्ले करत असतो। संघाकडून खेळताना अष्टपैलुत्व सिद्ध करण्यासाठी प्रत्येक वेळेस मैदानावरती तुम्हाला झुंजावं लागतं। क्लासिकल फटका, या फटक्यासाठी जर आपण विचार केला तर ज्या पद्धतीने विराट कोहली, रोहित शर्मा, द गॉड ऑफ द क्रिकेट सर सचिन रमेश तेंडुलकर या फटक्यामध्ये ना एक नजाकत्ता पाहायला मिळते, ज्या पद्धतीने केवळ टाइम करत या चेंडूला दिशा दिली होती। क्लासिकल फटका ज्यावेळेस मैदानावरती येतो नक्कीच आपल्याला लेजेंडरी क्रिकेटरची आठवण होते। स्कोरबुक वरती धाव मिळेल केवळ 1, 9 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात। पहिलं षटक मैदानावरती मित्रांनो प्रगतीपथावर असताना या खेळामध्ये अजूनही काही ट्विस्ट बघायला मिळतील।
एक विकेट गेल्यानंतर स्ट्राइक वरती अमोल राणेला आपण बघतोय. यावेळेचा बीमर नो चेंडू मैदानावरती आलाय आणि यानंतर म्हणजे काय तर तो म्हणजेच फ्री हिट. प्रत्येक नो चेंडू नंतर फ्री हिट मैदानावरती तुम्हा सर्वांना बघायला मिळेल. स्ट्राइक एंड वरती असणारा फलंदाज अमोल या चेंडूसाठी नक्कीच उत्सुक होता. हा फटका समोर जरूर खेळला, फ्री हिट आहे. चेंडूवरती फील्ड करण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेलाय. धाव मिळेल एक. 11 धावा आल्यात. पहिलं षटक मैदानावरती पूर्णत्वाच्या दिशेला पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकानंतर धावा बनल्यात त्या म्हणजेच 11 धावा. षटक मैदानावरती पूर्ण झाले आणि पहिल्या षटकाच्या अंती स्कोरबुक वरती धावा बनल्यात 11. षटक क्रमांक दुसरे प्रथमेश गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज आहे. चेंडू हा पायावरती टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि या चेंडू दिशाच केवळ दिली होती कारण गती होती या चेंडूवरती. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ज्या पद्धतीने त्यांनी सजवली डावखुरी हाताच्या फलंदाजासाठी. आता मात्र पुन्हा एकदा लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन ज्या वेळेस येत आहे त्या वेळेस पुन्हा एकदा फील्ड्स या ठिकाणी बदलाव्या लागतात आणि अशा वेळेस जर आपण विचार केला तर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजवताना प्रथमेश या मैदानावरती बघायला सुद्धा मिळतोय. विकेट किपर ही भूमिका आदित्य खेडेकर या पूर्णतः मॅच मध्ये बजावताना बघायला मिळाला आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर धावा या 12 बनल्यात. पहिल्या षटकामध्ये 11 होत्या. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 1 धाव आणि आकाशवरती पूर्णतः या संघामध्ये रन मशीन म्हणून ज्याला ओळखला जातो असा आकाश या मैदानावरती स्ट्राइक वरती आहे. समोर जर आपण विचार केला तर वाईड इश लॉंग ऑफ आणि या दिशेला जर आपण पाहिलं तर लॉंग ऑन, त्यानंतर डीप मिड विकेट, डीप स्कोअर लेग. भीमर चेंडू या ठिकाणी जरूर घोषित केला आणि 1 धाव मैदानावरती आणखीन एक अतिरिक्त स्वरूपामधील वेस्ट हाईटच्या वरती जेव्हा चेंडू येईल तर ॲज पर लॉ नंबर 21 या ठिकाणी या चेंडूला बीमर घोषित केला जाईल. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मैदानावरती फ्री हिट असेल. आपण बघतोय 15 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक दुसरे प्रथमेशच्या माध्यमातून आलाय आणि आतापर्यंत जर या सामन्याचा विचार केला तर या षटकामध्ये थोडीशी शांतता ही फलंदाजाच्या खेम्यामध्ये बघायला मिळाली. मात्र गोलंदाजी करत असताना भीमर चेंडू काही त्यांचा पाठलाग सोडत नाहीये. अगदी जर आपण पाहिलं तर भीमर चेंडू नंतर नुकसान होते गोलंदाजी करणाऱ्या संघाचं कारण एक अतिरिक्त चेंडू त्यानंतर येणारा फ्री हिट. पूर्णतः जर आपण पाहिलं तर गावदेवी झिराड हा नवतरुण खेळाडूंचा संघ एकात्मतेने एकसंगतेने या मैदानावरती उतरलाय आणि प्रतिस्पर्धी संघावरती दबाव बनण्याचा प्रयत्न केलाय. हा चेंडू हवेमध्ये होता, प्रयत्न जरूर केला होता क्षेत्ररक्षकाने डीपेक्षा कव्हर वरून येऊन खेळण्याचा. मात्र याच दरम्यान हा झेल सोडला गेलाय आणि आकाशने गेल्या मॅच मध्ये एक्सप्लोजिव्ह रूप दाखवलं होतं. तोच आकाश या मॅच मध्ये जीवनदान मिळाल्यानंतर
या पूर्णतः प्रतिस्पर्धी संघाची त्रेधा त्रिपीट उडू शकतोय आणि अशा वेळेस जर आपण पाहिलं तर 2 to go 3 to go आणि 3 चेंडू बाकी आहेत। या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती एकदा होती, त्यानंतर बीमर +1, त्यानंतर 2 एकेरी धावा आल्या, कॅच ड्रॉप झाली आणि या पूर्णतः मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर आता मात्र जोगेश्वरी आवाज संघ पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या दृष्टिकोनातून या मॅच मध्ये धावा बनवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय, कारण 3 षटकांमध्ये 35 धावा आल्या, तर मॅच विल बी टफ हियर। शॉट ऑफ द लाईन चेंडू होता है, चेंडूवरती पुल मारण्याचा प्रयत्न, डीप स्कोअर लेग तैनात, 10 मिळेल एक। 17 धावा धावफलकावर आल्यात, षटक क्रमांक दुसरे प्रगतीपथावर आहे आणि या षटकामधील जर आपण विचार केला तर उर्वरित 2 चेंडू बाकी आहेत, 2 to go अशा पद्धतीनं या पूर्णतः सामन्याचा अनालिसिस आपण करतोय। मित्रांनो, जर आपण विचार केला तर सामना हा 3 षटकांचा आहे। दुसऱ्या फेरीमधील ही लढत जर आपण पाहिली तर ही पहिली लढत जी मैदानावरती आपल्या सर्वांच्या भेटीला आली आणि आतापर्यंत जर आपण या सामन्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर या षटकामध्ये धावा थोड्या कमी आल्यात। या बेसचा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला, टाटा बाय बाय केलं चेंडूला, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, इट्स अन ह्यूज 6, कम ऑन डीजे। वरती आपण बघतोय धावा बनल्या 23 धावा, 23 ऑन स्कोरबुक। विशाल भगत यांनी डान्सिंग मुवमेंट करून दाखवली। षटकार आल्यानंतर ॲज लाईक शंकर धोत्रे म्हणजेच गोट्या अंपायर, तर त्याला या ठिकाणी साहिल भगत यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल, याची देखील दखल घ्या। या बेसचा फटका अत्यंत चांगला होता। पुढचा चेंडू ऑन द राईस खेळलाय, पॅरलल टू द ग्राउंड, धाव मिळेल या ठिकाणी एक। आकाशचा अत्यंत चांगला फटका होता। 2 षटकांनंतर स्कोरबुक वरती आपण धावा बघतोय तर आतापर्यंत धावांचं अनालिसिस आपण केलं। पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या आणि या षटकामध्ये धावा आल्या 13, 24 धावा धावफलकावरती आलेला पाहायला मिळतात आणि अंतिम षटक या षटकावरती सर्वांच्या नजरा असतील। या मैदानासाठी आपण बघतोय मशागत केली गेली। काळाभैरव क्रीडा मंडळ आवाज भगताळी यांच्या वतीने आयोजित क्रीडा स्पर्धेमध्ये आपण बघतोय या पूर्णतः मैदानाच्या बाजूला जी बाउंड्री लाईन आहे त्याला सुशोभीकरण करण्यात आलंय। त्यानंतर दोन्हीही जे पेंडॉल्स आपण बघतोय, टॉस लूजर आणि टॉस विनर यांच्यासाठी सुद्धा 2 पेंडॉल आहेत आणि अत्यंत चांगली बसण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून सुद्धा केली गेली। 2 षटकांनंतर स्कोरबुक वरती धावा बनल्यात 24। यानंतरचा सामना या ठिकाणी आम्ही अनाउन्स करणार आहोत। षटक क्रमांक 3 आणि अंतिम, वाईट चेंडू आदित्य खेडेकरला मैदानावरती प्राचारित केलाय। कमी वय, अमर्यादित संकट मात्र यशस्वी होण्याची जिद्द ज्याच्यामध्ये असते तो खेळाडू 15 वर्षाचा जरी असला तरी IPL मध्ये करोडपती होऊ शकतो, हे देखील आपण यंदाच्या IPL सीझन मध्ये बघितलं। जाबेचा फटका अत्यंत चांगला आहे, खाली क्षेत्र निवडले, चेंडू ट्रॅव्हल करतोय पॉइंटच्या दिशेला, चेंडू 1 बाउंस सीमारेषा पार येतोय, कलात्मक फटका, चौकार, कम ऑन डीजे। मित्रांनो, कारण ज्या पद्धतीने आकाश मैदानावरती ॲज पर मॅच सिच्युएशन ज्या दिशेला चेंडू येतो त्या दिशेला फटके खेळणारे फलंदाज टेनिस क्रिकेटमध्ये फार कमी आहेत आणि अशातलाच एक खेळाडू म्हणजेच आकाश जो मैदानावरती ज्या दिशेला चेंडू येतोय त्या दिशेला फटकेबाजी करतोय। हा फटका कव्हर पॉइंटला होता, 4 धावांसाठी चौका सुद्धा आपण बघितला।
2 षटकानंतर 24 होत्या, यानंतर या 5 धाबा आल्या, 29 धाबा आल्यात. यावेळेस ऑन द राईज ऑन दी अप टिप मिड विकेटच्या हातामध्ये चेंडू गेलाय. कोणती चूक करणार नाही, फलंदाजाला परतावं लागेल माघारी. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू सो मच डीजे मास्टर. अत्यंत चांगला कॅच आपण त्या ठिकाणी बघितला. डीप मिड विकेट आणि काउ कॉर्नरच्या मधोमध क्षेत्ररक्षण लावलं या ठिकाणी आणि चांगला प्रयत्न केला. कॅच अगदी समोर होता, वाऱ्याचा वाहणारा वेग सुद्धा होता आणि तो कारणीभूत ठरला, कारण चांगलं इलेव्हेशन या ठिकाणी जरूर प्राप्त झालं होतं आणि शेवटच्या मोमेंटला असं वाटलं होतं बाउंडलाईनच्या बाहेर जाईल, मात्र कॅच. 3 षटकांचा सामना आहे. आतापर्यंत 2 चेंडू आलेत. या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा होती आणि चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता. कॉट बिहाइंड स्वरूपामध्ये ओंकार राणे पुन्हा एकदा बॅक टू द पॅव्हिलियन. बॅक टू बॅक विकेट्स. कम ऑन डीजे. सन्मान्य गणेशजी वाकडे यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. काळ्याबेश्वर क्रीडा मंडळ आवास यांच्या वतीनं मी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आणि आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन या सामन्यांची शोभा वाढवायची आहे. तर बोलतोय आपण या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक आदित्य खेडेकर म्हणजेच बंटीच्या नावावरती होणार का, आणि नवीन फलंदाज मैदानावरती रणजित रोगे. जर आपण बंटी बद्रिकेला बघतो आणि अलिबागचा बंटी म्हणजे आदित्य खेडेकर, यावेळेचा फटका जरूर हवेमध्ये खेळलाय, मात्र अशा दिशेला चेंडू गेला ज्या दिशेला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर जाईल. फाईन लेग सीमारेषा पार येतोय. दणदणीत षटकार. कम ऑन डीजे. अत्यंत महत्वाचा होता, कारण प्रेशर रिलीज करणं हे फार महत्वपूर्ण गोष्ट होती आणि रणजित रोगे यांच्या माध्यमातून हा फटका आलाय. आदित्य खेडेकर पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. अंपायर टू बी सेज हियर इट्स अन डॉट डिलिव्हरी. आंतरराष्ट्रीय क्रिकेट जर आपण विचार केला तर नियमांमध्ये बदलाव झाला होता प्रबोध. ज्या पद्धतीने आपण बघितलं होतं की जर खेळाडू बाहेर निघत असेल आणि शफल असेल तर मात्र विचार करतात अंपायर. चांगला फटका मैदानावरती एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक त्या दिशेला नाहीये आणि चेंडू जाईल वन मोर सीमारेषावर. आणखीन एक क्रॅकिंग अटॅकिंग धावा बनल्यात. 13च्या सरासरीने 3 षटकांमध्ये या धावा पूर्ण करायच्या आहेत. 40 धावा तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. 39 धावा बनल्या गेल्या. 40 धावांसाठी 18 चेंडू तुमच्या समोर असतील आणि या 40 धावांसाठी या ठिकाणी किती विकेट्स गमवावे लागतील, किती चेंडूंमध्ये धावा पूर्ण होतील, हे पूर्ण अनालिसिस या 3 षटकांमध्ये येताना बघायला मिळतील. तोपर्यंत ओव्हर टू डीजे मास्टर. धन्यवाद.
टॉस करण्यासाठी मी पुकार देत आहे। नांदेदेवी नांदेपाडा विरुद्ध अमृतस्फोट यशवंतदेव सासवणे या दोन संघांना या ठिकाणी मी विनंती करतोय की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे आणि यानंतरची मॅच आपली आहे। त्यामुळे मी आपल्याला विनंती करतोय की आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्सच्या दिशेला या। श्री अमृतस्फोट यशवंतदेव सासवणे विरुद्ध नांदेदेवी नांदेपाडा। स्पोर्ट्स यशवंतदेव सासवणे आणि नांदाई देवी नांदाईपाडा या दोन संघाच्या संघनायकांनी नाणेफेक कक्षात नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि दोन फॉर्म इथे आहेत। आपले 12 खेळणारे खेळाडू यांची नावं या ठिकाणी द्यायची आहे। चला दोन्ही संघनायक खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालंय। नाणेफेक होईल ती अमृत स्पोर्ट्स यशवंतदेव सासवणे आणि नांदाई देवी नांदाईपाडा या दोन संघांमध्ये। दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया। खेळाचं पहिलं सत्र समाप्त झाल्यावर लगेच नाणेफेक होणं आवश्यक आहे। दोन्ही संघनायकांना विनंती आहे लगेच या। खेळाचं दुसरं सत्र इथे सुरू होतोय। दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया। तर नाणेफेक संपन्न होईल पण तत्पूर्वी जाऊया आमचे यश मापगावकर यांच्याकडे, कारण सामना सुरू होतोय। पंचांचा इशारा येतोय। धन्यवाद काका। दुसऱ्या सत्राकडे आपण बोलतोय आणि पहिल्या चेंडूवरती आदित्य खेडेकर या ठिकाणी आपण बघतोय। पहिल्या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, इलिव्हेशन तितकंसं प्राप्त नव्हतं, मात्र या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न का झाला असावा तर 3 षटकांना 40 धावांचं शिवधनुष्य पेलायचं आहे। आणि प्रभू जर आपण विचार केला ॲज पर मॅच सिच्युएशन प्रति षटकामध्ये 13.33 या सरासरीने त्यांना सामना पूर्ण करायला लागेल। आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर गोलंदाज रणजित रोगे म्हटल्यानंतर या अलिबाग क्रिकेटमधील सर्वात एक्सपिरियन्स खेळाडू 6 चेंडूवरती 6 षटका सुद्धा मारले आणि विकेट सुद्धा प्राप्त केल्यात आणि तेच मैदानावरती दाखवतोय बॅटची नरेश आणि मैदानावरती फलंदाज ऋषी। बॅक टू द पॅव्हेलियन, टेक अ बो, कम ऑन। गोड आवाज अर्थात यश मापगावकर यांना। ओ टू यश मापगावकर। चला फलंदाज मैदानावरती येऊ देत, कारण आपल्याला आता वेळ लागतोय। बरेच सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत काका, कारण जर आपण विचार केला तर आज 12 संघ खेळणार आहेत। 8 संघ खेळत असते तर गोष्ट वेगळी असती, तुम्हाला आम्ही टाइम ऍडव्हान्टेज दिला असतं। मात्र या ठिकाणी 12 संघ खेळत असताना प्रत्येक संघाला किमान 4 षटकं खेळायला मिळावी
कारण इतकी मोठी स्पर्धा तुम्ही बघताय की या स्पर्धेमध्ये ट्रॉफीज, लाईव्ह प्रक्षेपण, डीजे मास्टर आणि या बऱ्याच गोष्टी करण्यासाठी या पूर्णतः कमिटीची फार मोठी मेहनत आहे. कारण पडद्यामागचे कलाकार कधीही दिसत नाही. एखादा पिक्चर रिलीज झाल्यानंतर केवळ समोरचे कलाकार दिसत असतात. मात्र फार मोठी मेहनत आहे ही स्पर्धा घेण्यामागे. आणि त्या सर्व कमिटीचं या ठिकाणी कौतुक करणं हे देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. पहिला ब्रेक थ्रू मिळून दिला रणजित रोगे यांनी. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना नवीन फलंदाज साहिल मैदानावरती आलाय. अत्यंत फार मोठी मोठी शरीरयष्टी असणारा साहिल या चेंडूवरती, चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येणारा होता आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि या चेंडूवरती कोणतंही प्रतिउत्तर दिलं जात नाही. या अलिबाग क्रिकेटच्या माध्यमातून काका आपण बघतोय एक असे नवीन इमर्जिंग प्लेयर यायला सुरुवात झाली की हे अलिबागचं भवितव्य आहे, हे भविष्य आहे आणि असे अनेक खेळाडू गावठी जिरटमध्ये आपल्याला बघायला मिळतील. रणजित रोगे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होतोय. जर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर आला असता. पण समोर उभ्या असताना पॉपिंग क्रीज मध्ये जर बदलालित्य नसेल तर मात्र तुम्हाला खेळणं थोडंसं कठीण आहे. फुटवर्क फार महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक जण वीरेंद्र सेवक नाहीये. हा फटका 30 सर्कल मध्ये आणि चांगला कॅच मैदानावरती घेतलाय. कम ऑन डीजे. आत्ता चाललेल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो की गावदेवी जिराट विरुद्ध जोगेश्वरी आवास अशी लढत मैदानावरती सुरू आहे. 3 षटकांमध्ये 40 धावा बनवायचे. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. रणजित रोगे यांनी बाउन्स बॅक केलाय. 2 महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केल्यात. पहिलं षटक मैदानावरती पूर्ण झालंय आणि पहिल्या षटकाच्या अंती स्कोरबुक वरती धावा बनल्या गेल्यात मित्रांनो. ती म्हणजे केवळ 1 आणि 1च धाव. काका आपण जर बघितलं तर 40 धावा या ठिकाणी होऊ शकतात. मात्र त्यासाठी स्ट्रॅटेजीज आखाव्या लागतील, बिल्ड कराव्या लागतील. रणनीती असेल आणि तरच तुम्ही तो प्लॅन एक्झिक्यूट करू शकाल. विदाऊट रणनीती जर तुम्ही मैदानावरती उतरलात तर मात्र या 40 धावा तुम्हाला अक्षरशः मोठ्या डोंगरासारख्या बघायला मिळतील. 2 षटक आहेत. नक्कीच. कारण जर आपण पाहिलं कल्याणचा सुहास पवार याची आठवण होते. मेमाडी चषक कोलकात्याच्या मैदानामध्ये एका षटकात 60 धावांची गरज होती आणि त्यांनी त्या 60 धावा एका षटकात पूर्ण केल्या होत्या. हे देखील योगदान आहे. योगेश पेणकर महाडचा खेळाडू याची आठवण मला होते. साताऱ्याची ती स्पर्धा होती. एका षटकामध्ये 42 धावांची गरज होती आणि त्या धावा त्यांनी पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर जीवित म्हात्रे मुळेखंड याची आठवण होते. 42 धावांची गरज त्याला होती आणि त्यांनी त्या उरणच्या बैलपाडा मैदानावर त्या पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे धावा होऊ शकतात. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडेल, काही बिघडेल, काही सांगता येत नाही. जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऋतुराज गायकवाडने 28 धावा पूर्ण केल्या होत्या एका षटकामध्ये. काका यावेळेसचा फटका आदित्य खेडेकर आहे. प्रयत्न करतोय. अलाउन द कार्पेट चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक दिशेला आहे अमोल. एका धावेला कन्वर्ट करायचं 2 धावांमध्ये आणि 2 धावा होतील सुद्धा. हे फार महत्वाचं आहे. कॉलिंग दोन्ही क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फेक करतील तोपर्यंत दोघांमध्ये ताळमेळ आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. ती कॉलिंग महत्वाची आहे. फिटनेस फार महत्वाचं आहे काका. कारण क्रिकेटमध्ये 40 वर्षाचा खेळाडू सुद्धा षटकार मारतोय आणि 15 वर्षाचा खेळाडू सुद्धा षटकार मारतोय. पण तो जो फिटनेस जो मेंटेन केलेला आहे ते फार महत्वाचा आहे. यावेळेस हा चेंडू पडल्यानंतर चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्कोर लेग. सीमारेषा पार येतोय. 1 बाउन्स. चौकार.
गावातील विनोद वाटकरला विसरून कसं चालेल. 40+ खेळाडू, 45 त्याचं एज आहे. आणि असं असताना RPL मध्ये किंबहुना 40+ टुर्नामेंट मध्ये अशा पद्धतीने तुटून पडतो की समोरच्या यंगस्टर खेळाडूला सुद्धा लाज वाटेल असा फिटनेस त्याने मेंटेन केलाय. क्या बात विनोद वाटकर आहे. हा चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर वळला. पंचांचा इशारा आमच्या माध्यमातून आलाय की पडल्यानंतर हा चेंडू खूप बाहेर जाणारा होता आणि वाईट सुद्धा आलाय. 8 धावा आल्यात. 8 रन स्कोर बुक. पुन्हा एकदा आपण बघतोय आदित्य खेडेकरला की ज्या पद्धतीने तो इनोव्हेटिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय. क्रिकेटमध्ये बरेच इनोव्हेटिव्ह स्ट्रोक आले काका. आपण जर विचार केला सूर्यकुमार यादवचा, ज्याने क्रिकेटमध्ये अनेक इनोव्हेटिव्ह स्ट्रोक आणले, ज्याचा व्ही सर्कल हा पाठीमागे बनतो आणि अशाच पद्धतीने तरुण खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा असे फटके खेळतात. मग करण आंबालाला आपण बघितलं असेल, फरदीन काझीला आपण बघितलं असेल, त्यानंतर केतन मात्रेला आपण बघितलं असेल आणि प्रदीप पाटीलला विसरून कसं चालेल. नो लुक स्ट्रोक. ज्या पद्धतीनं फटक्यामध्ये ताकद आहे, आत्मविश्वास आहे. 9 धावा आल्या. 40 करायचे तर धावफलकावरती 9. या चेंडूवरती अक्षरशः आपण बघतोय स्लोवर वन आणला होता ओमकार राणे. या पूर्णतः या टीम मध्ये 2 ओमकार राणे आहेत. दोन्ही अष्टपैलुत्व सिद्ध करणारे खेळाडू आहेत आणि हा खेळाडू ओमकार राणे जो मैदानावरती उतरलाय त्याच्याकडे सुद्धा फार मोठी क्षमता आहे. 8 चेंडू 31 धावा. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त केलाय, क्लीन बोल्ड केलाय. कम ऑन डीजे मास्टर. IPL ही जी स्पर्धा आज रायगड जिल्ह्यामधल्या अनेक खेळाडूंना संधी मिळते आणि भावेश पवार अर्थातच भिवंडी परिसरातला खेळाडू आहे ज्याने अनेक क्रिकेटची मैदानं गाजवली. तर मित्र, दिनांक 21 ते 25 सेवागिरी चषक अर्थातच पुष्यगाव सातारा इथून माझा आवाज ऐकाल. 5 दिवस चालणारी क्रिकेट स्पर्धा आहे. प्रथम क्रमांक 1,51,000 आहे. द्वितीय क्रमांक 1,01,000 आहे. तृतीय क्रमांक 51, चतुर्थ 25 आणि पाचवं 21 ही क्रिकेट स्पर्धा. माझा आवाज तुम्ही ऐकाल. तर 1 चेंडू बाकी आहे. यावेळेसचा फटका स्लॉट मध्ये जरूर चेंडू आहे. रणजित रोगे चेंडू खाली आहे आणि खतऱ्याची घंटा आता मात्र विराटसाठी वाजली. कम ऑन डीजे मास्टर. सहा चेंडूवरती 31 धावा. यावेळेस आपण बघतोय 6 चेंडूवरती 31 धावा. 6 चेंडूवरती 6 षटकार आलेत. 6 चेंडूवरती 31 सुद्धा बनल्यात आणि 6 चेंडूवरती हे 6 षटकार आपल्या अलिबाग मध्ये सुद्धा लागलेले आहेत आणि 8 चेंडूवरती 1 धाव सुद्धा आलेली नाही. ही सुद्धा शोकांतिका क्रिकेटमध्ये एकाका आहे. क्रिकेटमध्ये कधी काही होऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनप्रेडिक्टेबलनेस. या ठिकाणी आपण बघतोय स्विच हिट मारण्याचा प्रयत्न आणि मधली यष्टी उद्ध्वस्त केली. आदित्य खेडेकरला परतावं लागेल. बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे मास्टर बजाव.
5 चेंडू बाकी आहेत, 31 धावा करायच्या, 31 रन रिक्वायर्ड इन 5 डिलिव्हरीज. मॅच मध्ये अजूनही रोमांचकपणा येऊ शकतोय, फटकेबाजी करावी लागेल. यावेळेचा चेंडू पूर्णतः आपण बघतोय गती नाही द्यायची. काका जर आतापर्यंत ही मॅच बघितली, गती जो गतिमान चेंडू आला तो बाउंड्रीच्या बाहेर अक्षरशः फलंदाजाने फेकून दिलाय. डीप स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला काय फटकेबाजी झाली. यावेळेचा चांगला फटका, कॉपीबुक स्टाईल खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू टॅबल करतोय. चेंडू जाईल 1 बाउन्स, डीप क्रॉस सीमारेषा बाहेर येतोय, चौकार. तीन चेंडू बाकी आहेत, ज्या ठिकाणी 40 धावा तुम्हाला पूर्ण करायच्या, 13 धावा धावफलकावरती बनल्यात. हा चेंडू वाईड आहे. चेंडू पडल्यानंतर मर्यादेमध्ये नव्हता आणि पडल्यानंतर ऑफस्टिकच्या खूप बाहेर गेला होता. वाईट चेंडू ज्या ज्या वेळेस येतो त्या वेळेस आपल्याला बघायला मिळतं की प्रतिस्पर्धी संघ नक्कीच काही वेगळे प्लॅनिंग करण्याच्या तयारीमध्ये सुद्धा असतात. धाव घेण्याचा प्रयत्न होईल, थ्रो खराब होता आणि या थ्रो खराब असताना सुद्धा जर आपण विचार केला आणि रनआउट स्वरूपामध्ये आपली विकेट या ठिकाणी बहाल करावी लागते. किंबहुना हा आत्मघाती निर्णय होता, कारण आता तितकीशी मॅच शिल्लक नाही आहे मित्रांनो. केवळ चेंडू जर आपण पाहिले 2 चेंडू बाकी आहेत आणि या 2 चेंडूवरती 26 धावा हव्यात. फार कठीण आहे काका, मात्र 4-5 चेंडू एक्स्ट्रा आले तर हे शिवधनुष्य पेलू शकतील. एक धाव पूर्ण केली आहे. धावफलकावरती एका धावेने संघ पुढे जात असताना बघायला मिळतोय, मात्र एका धावेने काही मोठा बदल या मॅच मध्ये होणार नाहीये, कारण पूर्णतः 4 षटकांमध्ये 40 धावांचं आव्हान होतं. असं वाटलं होतं की धावा सहज पूर्ण होती. या 3 षटकांमध्ये जर आपण विचार केला, हा सामना जोगेश्वरी आवाज संघानं जिंकलाय आणि या संघाचं हार्दिक अभिनंदन करतोय आणि नेक्स्ट मॅच साठी, क्वार्टर फायनल साठी त्यांना शुभेच्छा देखील देतोय. आणि यानंतरचा आवाज आपण ऐकणार आहात पुन्हा एकदा काका म्हात्रे यांचा ओव्हर टू यू. धन्यवाद. तर अशा प्रकारे हा सामना जिंकून 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. तो या ठिकाणी मात्र आपण पाहत आहेत जोगेश्वरी माता आवास या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.